आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यूज ऑफ वॉज ओव्हर. येथे बघा ऑजचा वापर. वन पर्सन किंवा वन थिंग असेल म्हणजे सब्जेक्ट जर एक वचनी असेल तर आपण ऑजचा वापर करतो. जसे की आय ऑज, ही ऑज, शी ऑज, इट ऑज. सिंग्युलर नेम पुढे पण ऑज वापरतात. आता बघूयात वरचा वापर. मोर दॅन वन पर्सन किंवा थिंग्स असतील तर म्हणजेच अनेक वचन सब्जेक्ट असेल तर आपण वरचा वापर करतो. जसे की वी वर, यू वर, दे वर. प्लुरल नेम पुढे पण वर वापरतात. येथे बघा ॲम, इज, आर हे प्रेझेंट टेन्समध्ये वापरतात आणि वॉज वर पास्ट टेन्समध्ये. म्हणजेच ॲम, इज, आरचंच पास्ट आहे ऑज वर. येथे जर प्रेझेंट टेन्समध्ये ॲम, इज असेल तर त्याचा पास्ट ऑज होतो आणि जर प्रेझेंट टेन्समध्ये जर आर असेल तर त्याचा पास्ट वर होतो. आता बघूयात ऑजचा वापर. ऑजचा वापर आपण एक व्यक्ती किंवा वस्तूंबद्दल भूतकाळात बोलण्यासाठी करतो. एक्झाम्पल्स बघूयात. मी आनंदी आहे. आय ॲम हॅपी हे आहे प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स. त्याचाच पास्ट असा होईल मी आनंदी होते. आय ऑज हॅपी. मी आनंदी नव्हते. आय ऑज नॉट हॅपी हे आहे निगेटिव्ह सेंटेन्स. किंवा आय ऑजंट हॅपी. येथे ऑज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे ऑजंट. मी आनंदी होते का? ऑज आय हॅपी हे आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. यालाच आपण व्हर्बल क्वेश्चन असं देखील म्हणतो, ज्याचं उत्तर आपण येस किंवा नो असं देतो. मी आनंदी नव्हते का? ऑज आय नॉट हॅपी. तो एक शिक्षक आहे. ही इज अ टीचर. येथे प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स आहे त्यामुळे इज वापरलेला आहे. तो एक शिक्षक होता. ही ऑज अ टीचर. याच वाक्याचा आपण भूतकाळामध्ये असं म्हणू शकतो, तो एक शिक्षक होता. ही ऑज अ टीचर. त्याचा निगेटिव्ह सेंटेन्स तो एक शिक्षक नव्हता. ही ऑज नॉट अ टीचर किंवा ही ऑजंट अ टीचर. तो एक शिक्षक होता का? ऑज ही अ टीचर. तो एक शिक्षक नव्हता का? ऑज ही नॉट अ टीचर. ती एक सुंदर मुलगी होती. शी ऑज अ ब्युटिफुल गर्ल. आता बघूयात वरचा वापर. वरचा वापर आपण अनेक व्यक्ती किंवा वस्तूंबद्दल भूतकाळात बोलण्यासाठी करतो. एक्झाम्पल्स बघूयात. तुला उशीर झाला. यू वर लेट हे आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स. तुला उशीर झाला नाही. यू आर नॉट लेट हे आहे निगेटिव्ह सेंटेन्स. किंवा यू वरंट लेट. वर नॉटचं कॉन्ट्रॅक्शन वरंट. तुला उशीर झाला का? वर यू लेट हे आहे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. तुला उशीर झाला नाही का? वर यू नॉट लेट. ते खेळत आहेत. दे आर प्लेइंग हे आहे प्रेझेंट टेन्सचं सेंटेन्स. त्याचंच पास्ट असं होईल ते खेळत होते. ते खेळत आहेत आणि ते खेळत होते. दे वर प्लेइंग. ते खेळत नव्हते. दे वर नॉट प्लेइंग. या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स. ते खेळत होते का? वर दे प्लेइंग. ते खेळत नव्हते का? वर दे नॉट प्लेइंग. ते शेतकरी होते. दे वर अ फार्मर. आम्ही नाराज होतो. वी वर नर्वस. ते सुट्टीवर होते. दे वर ऑन लिव्ह. ते खूप इमानदार होते किंवा ते खूप प्रामाणिक होते. दे वर व्हेरी ऑनेस्ट. ते आजारी होते. दे वर सिक. आम्ही सगळे थकलो होतो. वी वर ऑल टायर्ड. तू बाजारात जात होता. यू वर गोईंग टू द मार्केट. आम्ही गरीब होतो. वी वर पुअर. प्रॅक्टिससाठी तुम्ही या वाक्याचे निगेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार करा.